माधवताईंनाच शोधायला लागले मी. हा, रश- माधवताई. माधवताई करा, अँड्रेस, माधवताई करा, जयश्रीताई करा, कारण ते 2 दिवस झालं जयश्रीताई पण अँड्रेस देऊन ठेवलेत. कंटिन्यू. आता सुवर्णाताई. नमस्कार. मी सुवर्णा माधव. मी ओरोस सिंधुदुर्ग मधून आहे. मला ही लिंक दिली प्रतीक्षा हडकर मॅडमनी. मला शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड या सगळ्या गोळ्या चालू होत्या आणि म्हणून मला कळालं की मॅडमांकडे हेल्थ टॉक आहे. मग तिथे गेले होते. तिथे पाटील सर आले होते, डॉक्टर पाटील सर. त्यांनी आपला अनुभव सांगितला. त्याच्यानंतर सगळं जे काही सांगितलं ते मला थोडं व्यवस्थित अगदी पटलं, म्हणून मी त्याच वेळेला तिथूनच हडकर मॅडम कडून ते सकस संतुलित आहार घेऊन आले आणि त्या संध्याकाळपासून मी सुरू केलं योगा, वेळेवर सगळं घेणं. आणि त्यात माझी आता जवळजवळ मला आता 6 महिने झाले असतील की मला शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड सगळ्या गोळ्या बंद झाल्या आहेत. हळूहळू हळूहळू डॉक्टरनी बंद केल्या आणि आता मी एकदम हॅप्पी आहे, हेल्दी आहे आणि छानपैकी व्यवस्थित आहे. माझ्या हडकर मॅडमना आणि सगळ्या या शतायुषी फॅमिलीला, 27 फॅमिलीची मी खूप खूप आभारी आहे. माधवताई, मला एक प्रश्न आहे की डायबिटीस किती दिवसापासून होता? मग डायबिटीज त्याच्यानंतर थायरॉइडचा प्रॉब्लेम किती वर्ष झालं होता? कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम किती वर्ष होता? आणि तुमचं सध्याचं वय किती आहे? मी सध्या 53 संपून 54 आहे. माझं वय ओके. 54 रनिंग आहे. आणि मोनोपॉजचं पण सांगा. डायबिटीस मोनोपॉजचा अनुभव. हा. डायबिटीज मला 3-4 वर्षापासून, म्हणजे जवळजवळ 21 पासून मला ज्यावेळी कोरोना आला, कोरोनामध्ये मी फार पॉझिटिव्ह झाली, अगदी याच्यातून वाचले मी. आणि तिथपासून मला ते सुरू झालं कोरोनाच्या नंतर. शुगर नंतर बीपी नंतर थायरॉइड, कोलेस्ट्रॉल सगळं 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 सुरू झालं. त्यावेळेपासूनच सुरू झालंय. ओके. आणि मोनोपॉज मॅडम, 19 मध्ये मी गर्भपिशवीचं माझं ऑपरेशन झालं आणि मोनोपॉजचा मला एवढा त्रास झाला आहे आता, की मी प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे पळायची. मला फार घाम येतो आणि अगदी थरथरल्यासारखं होऊन हे व्हायचं. रिपोर्ट केले, सगळे डॉक्टरनी रिपोर्ट केले, सगळे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत. पण कशामुळे होतं हे मला कळत नाही, की डॉक्टरनी मला कोणतंही सांगितलं नाही. पण ज्यावेळी 27 फॅमिलीवर नेहा मॅडम यांचा जो मोनोपॉजचा मी टॉपिक ऐकला, त्यावेळेला मला कळालं की हा माझा सगळा त्रास हा मोनोपॉजमुळे होतोय. आणि तिथपासनं मग डॉक्टरकडे पळायचं बंद झालं. मी माझं रुटीन सुरू ठेवलं आणि मी व्यवस्थित आहे आता. मग ते प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाले? हा सर, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. ओके. मेनोपॉज मुळे थोडस हॉट शॉट, आपल्याला जरासं गरम वाय होणं, हे सगळं होतं. हे नॉर्मल आहे. ह्याच्यामध्ये आपण घाबरतो की कशानं व्हायलंय, ऑदर टेस्ट इकडे तिकडे न करता इलेक्ट्रोलाइट्स चेक केले. आणि सगळ्यात मेन महत्वाचं, हे प्रॉब्लेम त्या ह्याच्यामुळे येतोय, हार्मोन्स कट होणार आहे, त्यामुळे व्हायला लागलंय. त्या पिरियड मध्ये थोडस आपल्याला आपण समजावून घेणं, आपल्याला घरच्यांनी समजावून घेणं, या 2 गोष्टी झाल्या म्हणजे आपण आपल्याला समजावून घ्यायचंय, तर आपण आपल्या बॉडीकडे लक्ष द्यायला पाहिजे. का व्हायला लागलंय, कशानं व्हायला लागलंय. आणि मग हे ऐकल्यामुळे किती फरक पडला, की एक बरोबर सेशन आहे. ऐकल्यामुळं केवढे मनावरचा किती ताण कमी झाला. कारण काय, शेवटी एखाद्या गोष्टीचं निदान लागत नाही ना, त्यावेळेला शंका अजून जरा येतात. हे असेल का, ते असेल का, त्याच्यामुळे होत असेल का, याच्यामुळे होत असेल का. आणि आता एकदा लक्षात आलं की याच्यामुळे होत आहे, तर मग आपल्याला टेन्शन आपलं कायमचं जात आहे. त्यामुळे भारी, म्हणून ऐका, म्हणून लोकांना द्या लिंक.